आशीर्वाद तया जाती, आशीर्वाद तया जाती, आवडी चित्ती देवाची, कल्याण ते असो क्षेम, वाढो प्रेम आगळी, भक्ती भाग्य गाठी धना, भक्ती भाग्य गाठी धना, त्यान मान जीवाशी, कल्याण ते असो क्षेम, वाढो प्रेम आगळी. तुका म्हणे हरीचे दास, तुका म्हणे हरीचे दास, ते देवास सकळ, कल्याण ते असो क्षेम, वाढो प्रेम आगळी. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं ददानं, गवां वृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू पथमाला, पांडुरंगा करू प्रथम मनमान, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जगती देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती, संपाद्य ज्ञानं च विदाय भक्ति, लोकितो येन समाधिराजा, रागयुक्तं सुविचारवन्तं, नमामि योगं शिरसा वृन्दं. आता कृपा भांडवल जोडी, भरे माझे मती पोतडी, करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते. आता बंधुरंग भूमिका, कीर्तने उभे होते नौका, ताळ मृदंग श्रुती देखा, दया माझे नमन दंडवत. ऐसे नमन करोनी सकळा, हरि कथा बोली बोबडिया बोला, अज्ञान म्हणून आपल्या बाळा, चालवे सकळा नामा म्हणी. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी, विद्यारंभं करिष्यामि, सिद्धिर्भवतु मे सदा. श्री संताची या माता चरणावरी, श्री संताची या माता चरणावरी, संताची या माता चरणावरी.
प्रेम सुख आशीर्वाद आवडीची देवाची कल्याण सुषमा वाढो प्रेमागणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त आवाज भगवंताच्या कीर्तन निरूपणाकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त की ज्यांच्या अवताराने या भूतलावर प्रत्यक्ष वैराग्य जन्माला आले, की जे वैराग्याचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, प्रेमाचा मळा आणि चैतन्याची चितकडा असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज, त्यांच्या जर परिस्थितीचा जर विचार केला मंडळी, तर ज्यांच्या घरात नाही धान, पोटात नाही आन, गावात नाही मान, परंतु चित्तामध्ये समाधान असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये साधू संतांचे आशीर्वाद कोणाला प्राप्त होतात त्याचं वर्णन या अभंगामध्ये करत आहे. विठ्ठला साधू संतांचे आशीर्वाद कोणाला मिळतात, कोणाला प्राप्त होतात त्याचं वर्णन या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज करताय. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या आपल्या या नेर नगरीमध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह, संगीतमय शिव महापुराण कथा मोठ्या आनंदाने उत्साहाने या ठिकाणी चालू आहे. कथेचे प्रवक्ते हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू संदीपजी महाराज खामनीकर यांच्या श्री मुखारविंदातून आपण ही भगवान भोलेनाथाची शिव महापुराण कथा या ठिकाणी श्रवण करताय. कथेचा आजचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी नेर आमचे दिलीप पाटील लांडे बाबा यांच्या मार्फत ही सेवा माझ्या वाट्याला आली. भगवान परमात्मा ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. सप्ताह अतिशय सुंदर आपलं छोटं गाव आहे महाराज, पण छोट्या गावाच्या मानानं कार्यक्रम तुमचा मोठा आहे, कारण तुमच्या गावच्या लोकांचं मन मोठं आहे. जिथं मन मोठं असते तिथं कार्यक्रम सुद्धा मोठा होतो. नेरगाव काय जास्त मोठं गाव नाही, 2-3 गल्या, त्या 2-3 गल्यामध्ये 10-15 घरं असतील जास्तीत जास्त, ते नसतील मला तर वाटते. पण अतिशय छोट्या गावामध्ये सुंदर कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला. मागही बरेच वर्ष कार्यक्रम झाला, पण मध्यंतरी हा कार्यक्रम बंद पडला आणि मागच्या वर्षापासून पुन्हा नेरकरांनी जोमाने हा सप्ताह चालू केला. हे धर्म कार्य हाती घेतल्यामुळे तुमचं सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद देतो. विठ्ठला असं सांगते महाराज, आपण जे कमवतो, जो पैसा आपण कमवतो, त्या कमवलेल्या पैशापैकी थोडा पैसा धर्म कार्यामध्ये गेल्याशिवाय आपल्याला सुख आणि समाधान मिळत नाही. मग जर या ठिकाणी सप्ताह झाला नाही, अन्नदान झालं नाही, तुम्ही काही वर्गणी दिली नाही, तर मग मला सांगा वर्षभरात तुमचा पैसा धर्मकार्यात कुठं खर्च होतो? कुठं? एखादे जर तीर्थयात्रेला गेले, कुठं दान दक्षिणा टाकली, तेव्हाच धर्मकार्यामध्ये आपण खर्च करू शकतो. पण शास्त्र असं सांगते आपल्या कमाईतून काही भाग हा धर्म कार्यामध्ये खर्च करावा. मग इतरत्र आपल्याला कुठं खर्च करता येत नाही, त्याच्या करता उत्तम साधन जर काय असेल तर हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह. या सप्ताहामध्ये जे काही सेवा केली ते सेवा ही धर्म कार्याची सेवा आहे आणि आपल्या धर्माची सेवा हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून तुम्ही मागच्या वर्षापासून हे धर्म कार्य हातामध्ये घेतलं, पुन्हा तुम्हाला धन्यवाद देतो. विठ्ठला शिवपुराण कथा सांगते महाराज की जिथं जिथं शिवपुराण चालू असेल तिथं तिथं जे पुण्य कर्म घडते ते पुण्य कर्म ते अक्षय राहते. अक्षय अक्षय म्हणजे अक्षय अक्षय कुमार नाही,
अक्षय नावाचा कधी पोरगा नाही. अक्षय म्हणजे त्याचा कधीही क्षय होत नाही. क्षय म्हणजे नाश. म्हणून या शिवपुराण कथेमध्ये आपण जो दान धर्म करतो, देणगीच्या रूपानं म्हणा किंवा अन्नदानाच्या रूपानं म्हणा, ते अन्नदान आपण केलेली सेवा या ठिकाणी अक्षय राहते. अक्षय म्हणजे त्याचा कधीही नाश होत नाही. अशी शिव महापुराण कथेचं महात्म्य आहे. विठ्ठला. आणि विशेष सेवा म्हणजे अन्नदानाची सेवा. या सप्ताहामध्ये आपण जे अन्नदान घालतो, काही साधू संतांना, वारकरी मंडळीला, गावातील लोकांना जे अन्नदान घालतो, ते अन्नदान सुद्धा महत्वाचं आहे. आज तिसऱ्या दिवसाचं सकाळचं अन्नदान श्री खुशाल चुडामन कोळी यांच्याकडून झालं. भगवान परमात्मा महादेव त्यांना उदंड आयुष्य आरोग्य देवो अशी महादेवाच्या चरणी प्रार्थना करू. आणि संध्याकाळचं अन्नदान तुकाराम एकनाथ पाटील, अतिशय सुंदर, आम्ही तिथंच जेवण करून आलो, अतिशय सुंदर त्यांनी अन्नदानची सेवा केली. त्या सर्व अन्नदात्यांना महाराज पुन्हा एकदा धन्यवाद देऊन भगवान परमात्मा त्यांना उदंड आयुष्य आरोग्य देवो अशी प्रार्थना करून आपण आपल्या चिंतनाकडे जाऊ. विठ्ठला. या ठिकाणी पाटील परिवार, गोसावी आणि कोळी हे तीन परिवार मुख्य. तसं पाहिलं तीन आकडा हा शुभ आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. या ब्रह्मा, विष्णू, महेश असे हे तीन, कोळी परिवार, गोसावी परिवार आणि पाटील परिवार यांच्या या उत्तम नियोजनातून सुंदर आपला हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. गाव छोटा आहे, मंडप मोठा आहे आणि ज्याची कथा चालू आहे ती काय छोटे आहे का? सब देवन के देव, महादेव. महा म्हणजे मोठे, सर्व देवांचे देव असणारे भगवान भोलेनाथ. आणि त्या भोलेनाथाची आपण सर्वजण सेवा करतोय. महाराज, भोलेनाथाची सेवा सर्वात लवकर प्रसन्न होणारी देवता आहे भगवान भोलेनाथ. म्हणून आपण थोडी जरी सेवा केली तर भगवान भोलेनाथ आपल्याला भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही अशी भोलेनाथाची ख्याती आहे. भगवान भोलेनाथ जे भगवान महादेवाची सेवा करता, भगवान भोलेनाथ त्यांना भरभरून देतात. ते कधीही त्यांची झोळी महाराज रिकामी पाठवत नाही. का? एका हिंदी भजनामध्ये सुंदर वर्णन आहे. भोलेनाथ विश्वनाथ तेरे दरबार में, भोलेनाथ विश्वनाथ तेरे दरबार में जो भी आता खाली हाथ जाता नहीं, जो भी आता खाली हाथ जाता नहीं, जो भी आता खाली हाथ जाता नहीं. तूने लाखों की झोली भरी है प्रभु, तूने लाखों की झोली भरी है प्रभु. आज मेरी भी भर दे तो क्या बात है, हम सबकी भी भर दे तो क्या बात है. भोलेनाथ. म्हणून महादेव आपल्या सर्वांची जोडी भरभरून देतात. आणि म्हणून लोक कुठे जातात? कुबरेश्वर धाम. कुठे आहे कुबरेश्वर धाम? कुठे आहे तुम्हाला माहिती आहे सर्व ना? शिवोर. आणि महाराज, महादेवाची सेवा आणि महादेव सेवा थोड्या सेवेने प्रसन्न होणारी देवता आहे. म्हणून या महादेवाच्या सेवेमध्ये सर्वांनी जो सहभाग घेतला, अतिशय आपल्या जीवनामध्ये हे 7 दिवस पुण्य कमवण्याचे दिवस. हे 7 दिवस पुण्य कमवण्याचे दिवस आहे. आणि या 7 दिवसामध्ये जर आपण पुण्य कमवलं नाही तर मग कधी कमवणार? समजा आता 8-10 दिवसापूर्वी ऍक्सिडेंट झाला की नाही? काही आपल्या शेजारच्या गावचे लोक होते. एखाद्या माणसाचा मोठा ऍक्सिडेंट झाला महाराज, गाडी चकनाचूर झाली
आणि त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेला आहे. आपल्यासारखे काही लोक तिथं भेटायला गेले. असा पाय बांधलेला आहे, सर्व फ्रॅक्चर झालेला आहे आणि आपण बसलो त्या माणसापुढं आणि आपल्या गप्पा गोष्टी चालू होता. काय म्हणतो तो पेशंट, माझं काहीतरी पुण्य आडवा आलं म्हणून मी आज वाचलो. गाडीची तशी परिस्थिती नाहीये, गाडी चकनाचूर झालेली आहे, पण माझं काहीतरी पुण्य आडवं आलं. मग मला एक सांगा, पुण्य जर आडवं येत असेल तर ते पुण्य आडवं येण्याकरता आपण पुण्य कमवलं पाहिजे की नाही? अरे माझं बोलणं कळते ना तुम्हाला? पुण्य जर अडचणीच्या काळामध्ये आडवं येत असेल, ते जर आपल्या कामात येत असेल तर अगोदर पुण्य कमवलं पाहिजे की नाही? मग कुठं कमवता? पुण्य कुठं कमवलं जाते? शेतात. हा मग कुठं? अरे या 7 दिवसातच कथा श्रवण करणं, कीर्तन श्रवण करणं, नामस्मरण करणं, देवाची पूजा करणं, देवाचं भजन करणं, अन्नदान करणं, या ठिकाणी वर्गणी देणं, हे काय कमवणं आहे? पुण्य. आणि या ठिकाणी जर आपण पुण्य कमवलं तर ते पुण्य कुठेतरी आपल्या कामात येते, आडवं येते. मग पुण्य जर आपल्या आडवं येत असेल तर अगोदर ते कमवलं पाहिजे. आणि जर पुण्यच नसेल तर आडवं येईल काय? मग डायरेक्ट कुठं? म्हणून महत्वाचं आहे, पुण्य असेल तर ते आडवं येते. मग ते पुण्य जर आडवं येत असेल तर आपण पुण्य कमवलं पाहिजे. आणि ते पुण्य कमवण्याचे हे 7 दिवस आहे. या 7 दिवसामध्ये जेवढं पुण्य कमवायचं आहे तेवढं कमवून घ्या. एकदा 7 दिवस गेले की मग पुढच्याच वर्षी अन्नदान करायचं असेल करून घ्या, कथा श्रवण करायचे असेल करून घ्या, कीर्तन ऐकायचं असेल ऐकून घ्या, नामस्मरण करायचं असेल करा, भजन करायचं असेल करा, हरिपाठ, हे सर्व पुण्य कमवण्याचे साधन आहे. आणि एकदा 7 दिवस निघून गेले तर मग कोणी येते काय महाराज? काही लोक तर असे आहे की मंदिराकडे सुद्धा फिरून पाहत नाही वर्षभर. म्हणून हे 7 दिवस आपले पुण्य कमवण्याचे दिवस आहेत. 7 दिवसामध्ये जेवढं पुण्य कमवायचं आहे ते कमवून घ्या. जगद्गुरु तुकाराम महाराज साधू संतांचे आशीर्वाद कोणाला प्राप्त होतात त्याचं वर्णन करतायत. माझा पहिला प्रश्न नेर गावातील लोकांना असा आहे, साधू संतांच्या आशीर्वादाचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये करत आहेत. तर पहिला प्रश्न ऐकणाऱ्यांना असा आहे की साधू संतांच्या आशीर्वादाची आपल्या जीवनामध्ये गरज आहे का? अरे बापरे, तुम्ही ना हालिंग ना डोलिंग. अरे माझा प्रश्न आहे तुम्हाला बसलेल्या लोकांना, सर्व माता माऊल्या, पुरुष मंडळी सर्वांना, फक्त एवढे सोडून इकडची ही आमची पार्टी. आमचा तुम्हाला प्रश्न आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये साधू संतांच्या आशीर्वादाबद्दल बोलताय. तर साधू संतांचा आशीर्वाद, या साधू संतांच्या आशीर्वादाची आपल्या जीवनामध्ये गरज आहे का? माता माऊल्यांनो जरा मानता आलं वा? हो सांगा, नाही सांगा, काहीतरी सांगा. आहे 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 काय गरज आहे? काही साधू संतांच्या आशीर्वादाची काही गरज आहे का? अरे ज्याला साधू संतांचा आशीर्वाद कशाला म्हणतात हेही माहित नाही, त्याच्याही घराच्या समोर 4 व्हीलर गाडी लागली आहे. मग काय आहे काय? ज्याला साधू संतांचा आशीर्वाद मिळाला सुद्धा नाही त्याचीही 4-4 मजली बिल्डिंग आहे. काही गरज आहे का? बदलली बा मराठी तुम्ही, पार्टी लगेच बदल. अरे आता युगच ते आहे कशाचं, पार्टी बदलवल्याचं. आतापर्यंत मला आशीर्वादाची गरज आहे, आता म्हणता नाही. बर अजून एक विचारतो. माता माऊल्यांनो, आता लग्नाचे दिवस आहे, एखाद्या मुलीला पाहुणे पाहायला आले, मग ते काही प्रश्न विचारतात. आता तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. का ग बाई तुझं नाव काय, शिक्षण किती झालं, स्वयंपाक येतो की नाही, अमुक धमुक टमुक, असे भरपूर प्रश्न त्या मुलीला विचारतात.
पण त्या मुलीला असा प्रश्न विचारला जातो का ग बाई, तुला साधू संतांचे आशीर्वाद प्राप्त आहे का? तुला जर साधू संतांचे आशीर्वाद मिळाले असतील तरच तुला आमच्या घरची आम्ही सून करू, नाही तर करणार नाही. असं कोणी प्रश्न विचारते नाही. म्हणजे साधू संतांच्या आशीर्वादाची आपल्या जीवनामध्ये गरज आहे काहीच नाही. आहे आहे आता पुन्हा तिसरी पार्टी बदलवली तुम्ही. काय गरज आहे व साधू संतांच्या आशीर्वादाची? काहीच गरज नाही महाराज. आहे का काही गरज? आहे? अरे बापरे, आता कट्टर झाले वर, आता कट्टर झालं मी हा महाराज. वरच्यावर पाहायला गेलं ना, वरच्यावर तर साधू संतांच्या आशीर्वादाची आपल्या जीवनामध्ये गरज नाही वर्षावर. पण खरं सांगू का, साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय आपल्या जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त होऊ शकत नाही. हा माता मौलांना तुम्ही कोणाला सुखी म्हणता की हा माणूस सुखी आहे? कोण? पटकन बोला, कोणाला सुखी म्हणतो आपण? हा 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 अरे हा कोणाला सुखी म्हणतो? हा हा पैसेवाल्याला काय म्हणतो आपण? सुखी आहे. वा, पैसेवाल्याला. जर पैशावाला सुखी झाला असता तर एक हिरोईन बाथरूमच्या टपामध्ये पडून मेलीच नसती. कोण मेली बरं? आता काय लवकर उत्तर दिलं, काय अभ्यास आहे तुमचा? कोण मेलं? श्रीदेवी. देवी होती बिचारी, तरी सुद्धा मेली. कोण? देवी. पहा, श्रीदेवीकडे काय कमी पैसा होता का? कोणत्या बँकेच्या अकाउंटवर किती रक्कम आहे तिची तिलाच माहित नव्हती महाराज. एवढा पैसा असून जीवनामध्ये सुख आणि समाधान नव्हतं का? कधी संतांचे विचार आत्मसात केले नाही, कधी साधू संतांची सेवा केली नाही, कधी परमार्थ केला नाही, म्हणून महाराज एवढा पैसा असून मरावं लागलं. विठ्ठला. मग पैशावाला सुखी, आपण त्याला सुखी म्हणतो, त्याला मोठा म्हणतो. हे संसारिक दृष्टीने महाराज. आपल्या दृष्टीने कोण मोठा? ज्याच्या खिशात भरपूर नोटा तो मोठा. आपल्या दृष्टीने कोण मोठा? ज्याला कधीच नाही पैशाचा तोटा तो मोठा. आपल्या दृष्टीने कोण मोठा? ज्याचा व्यवहार चालतो खोटा तो. हे आपल्या दृष्टीने आहे महाराज. पण परमार्थिक दृष्टीने हे माणसं मोठे नाही. मग कोण मोठा आहे? साधू थोर जाना, साधू थोर साधू थोर जाना कलियुगी. या कलियुगामध्ये जर मोठे कोण असतील तर ते आहे संत. संताशिवाय कोणीही मोठं नाही महाराज. साधू संत मोठमोठे लोक सुद्धा यांना नतमस्तक होता. तुम्ही कुंभमेळ्यामध्ये पाहिलं असेल, प्रयागराजला आता कुंभमेळा झाला. ते नागा संन्यासी महाराज, अशा साधू संतांना महाराज पंतप्रधान सुद्धा नतमस्तक झाले. कोण?
दर्शन घेतलं कोणाचं? साधूंचं. कोणी? पंतप्रधानाने. म्हणजे इथं पंतप्रधान नतमस्तक होतो तिथं. तुमच्या आमच्यासारखे दरी आम्ही खसखस. अरे जिथं पंतप्रधान साधू संतांना नतमस्तक होतात, जिथं देशाचे मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री जिथं नतमस्तक होता, एवढा अधिकार संताचा आहे. म्हणून संतापेक्षा कोणीही मोठं नाही. आणि जे मोठे आहे त्या मोठ्यांचा आशीर्वाद जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जीवनामध्ये सुख आणि समाधान होत नाही. प्रत्येकाला असं वाटते की माझ्या जीवनामध्ये सुख यावं, समाधान असावं आणि शांती मिळावी. सुख, समाधान आणि शांती या तीन गोष्टी मला नको असं म्हणणार कोणी आहे का? एखादं? सुख, समाधान आणि शांती कोणीच नाही. सर्वांना पाहिजे सुख. पहा महाराज, सर्वांना सुख, समाधान आणि शांतीची गरज आहे. सुख, समाधान आणि शांती या तीन गोष्टी नको म्हणणारं जगात कोणी शोधून सापडणार नाही. पण सुख पाहिजे असेल तर ते सुख संसारात मिळत नाही. कारण संसाराला नावच आहे दुःखालय. संसाराचं नाव काय? दुःखालया. जिथं दुःख ठासून ठासून बसलेला आहे त्याला संसार म्हणतात. आपण भरपूर प्रमाण ऐकतो. पण सुख जर मिळायचं असेल तर सुख परमार्थाशिवाय मिळू शकत नाही. आणि ते सुख कुठं असते? तर आमचे तुकाराम महाराज, सुख वसे हे चिठाई, सुख वसे हे आमचे तुकाराम महाराज सुख वसे हे चिठाई, आपल्याला जर सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांच्या जवळ यावं लागेल. आणि संतांच्या जवळ येणं म्हणजे संत वाङ्मयाची सेवा करणं आहे. संतांचे विचार आत्मसात केले, विचारा वाचून न भविजे समाधान. तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या विचाराशिवाय आपल्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होणार नाही, सुख प्राप्त होणार नाही. माणसं सुख प्राप्तीचे भरपूर उपाय खटपट करतात. रात्रीचा दिवा, दिवसाची रात्र, हाडाचे काळं, रक्ताचं पाणी, ओव्हरटाईम कशा कशा चालू आहे, सुखा करता चालू आहे. जर हे कळालं नसेल तर तुमच्या भाषेमध्ये आपल्या भाषेमध्ये सांगतो. इलेक्शन मध्ये माणसं पर्चा भरतात, फॉर्म भरतात, कशा 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 करतात. हे शेवटचं उत्तर. आमच्या बाबाने उत्तर दिलं मतलब आता तुमच्या पुढे तर मला काहीच बोलता येत नाही. पण मतलब कशा पण तो पैसा कसा पैसा कशा करता. कशा करता? तुम्ही कोणत्याही रस्त्याने या, ते नियर गावातच येणार. सर्व चाललाय कशा करता? सुखा करता. पैसा कशा करता पाहिजे? सुखा करता. माणसं इलेक्शन मध्ये फॉर्म भरतात, कशा करता? सुखा करता. आणि भरलेला पैसा पुन्हा वापस घेतात, कशा करता? ते चालू कशा करता? पैसा करतात. पैसे कशा करता पाहिजे? सुखा. म्हणजे सर्व जे धडपड चालू आहे कशा करता चालू आहे? सुखा करता. तुमच्या मनाला तुम्ही एक प्रश्न विचारा की ज्याच्या करता आपण धडपड करतोय ते सुख आपल्याला आजपर्यंत मिळालं का?
सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा आयुष्य निघून जाते पण सुख माणसाला मिळत नाही महाराज. मग कधीतरी मनाला प्रश्न पडतो की या जगामध्ये सुख आहे की नाही, सुख आहे की नाही. तर या संसारामध्ये सुखाची प्राप्ती माणसाला होते पण ते सुख जास्त दिवस टिकत नाही. म्हणून मानवता सुख पाहता जवा पाडे आणि कधीतरी वाटते माणसाला की मी सुखी आहे पण महाराज या जगामध्ये माणूस सुखी समाधानी नाही. मग कधीतरी माणसाला वाटते की आपण सुखी आहे की नाही, सुखी या जगामध्ये आहे की नाही. मात्र एक शेवटचा प्रश्न विचारतो, या जगात सुख आहे की नाही. शेवटचा प्रश्न की या जगामध्ये कोण सुखी असा प्रश्न. आमचे कबीरदास महाराज त्याला उत्तर देतात, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन बैरागी रे. आमचे कबीरदास महाराज साधू संतांनी वर्णन केलं, जो देखे सो दुखिया बाबा. कसा आहे दुखी आहे. मग यादी दिली कोण कोण दुखी आहे. राजा दुखिया प्रजा दुखिया. या जगामध्ये कोण दुखी आहे. राजा. पहिला नंबर कोणाचा लावला, राजाचा. मग सांगा बरं सध्या आपल्या देशाचे राजे कोण आहे. राजा दुखिया. राजाला तरी सुख आहे का. त्यांनाही दुःखच आहे. मग ज्या देशाचा राजा दुखी असेल तिथं प्रजा सुखी असेल. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन बैरागी रे. पैसेवाला सुद्धा दुखी आहे. मला सर्व दुखी आहे. मग पुन्हा प्रश्न असतो जगात कोण सुखी. बरं आता शेवटचा प्रश्न विचारतो, या जगामध्ये ज्याचं लग्न झालं तो सुखी की ज्याचं अजून झालं नाही तो सुखी. कोण सुखी. याचा अजून झालं नाही तो सुखी. पोरो करता नको. मग हे जर आपल्याला समजत होतं तर आपण तसं काय हा पुढचा माणूस मी प्रश्न विचारला, ज्याचं लग्न झालं तो सुखी की ज्याचं अजून झालं नाही तो सुखी. बाबांचं उत्तर कळालं पण तुमचंही कळून द्या काय आहे. कोणीच बोलणार नाही.
महत्वाचा आहे. आता दोघांनाही प्रश्न विचारू, ज्याचं झालं त्यालाही विचारू, ज्याचं झालं नाही त्यालाही विचारू. ज्याचं झालं त्याला विचारा, का हो कसं काय चालू आहे? ते म्हणता महाराज नसतो या भानगडीत पडलो तो बरं झालो असतो. लग्न नसतं केलं ना मस्त तुमच्या बरोबर मोकळा झालो असतो फिरायला. हे गावचं ते गाव, ते गावचं ते गाव. म्हणजे ज्याचं झालं तोही सुखी नाही आणि ज्याचं झालं नाही त्याला विचार. आता 30 वर्षाचं वय झालाय, 32 वर्षाचं वय झालाय, अशी पोरं आहे, त्यांना विचारा, अरे बाबा काय चालू आहे? त्याचा जप चालू असतो. जप कशाचा? रामकृष्ण हरीचा नाही. कधी होईल कधी होईल असा जप चालू असतो. म्हणजे ज्याचं लग्न झालं तोही सुखी नाही, ज्याचं अजून झालं नाही तोही सुखी नाही. मग आपल्या हिंदी भाषेमध्ये एक म्हण आहे चांगली, शादी के लड्डू जो खाए वो भी पछताए और जो ना खाए, वाह हुशार लोग आहे. शादी के लड्डू जो खाए वो भी पछताए और जो ना खाए वो भी पछताए. मग न खाऊन पश्चाताप केल्यापेक्षा खाऊन पश्चाताप केलेला बरा. कोण सुखी? ते देवाचा प्रमाण आहे. हा या जगात कोण सुखी? आपण सर्वजण म्हणतो कोण? निर्लज्जम निर्लज्जम सदा सुखी. ज्याने लाजली तो सदा सुखी. पण महाराज संत वाङ्मयाच्या दृष्टीने जर विचार केला, सुखी हरी केला. या जगामध्ये कोण सुखी? महाराज जो देवाची भक्ती करतो मनापासून बरं खरी, ते संत महात्मे या जगामध्ये. आम्ही तेने सुखी, आम्ही या जगामध्ये फक्त संत महात्मे सुखी आहे आणि संतांच्या जवळच सुख आहे. आणि त्या संतांचे आशीर्वाद प्राप्त केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होणार नाही. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगता, अर्जुना तुला जर तुझ्या जीवनामध्ये सुखी व्हायचं असेल तर तू कर्म कर. पण कर्म करत असताना फलाची अपेक्षा करू नको. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करण्याचा अधिकार तुझा आहे, पण त्या कर्माला काय फळ द्यायचं ते माझ्याकडे आहे. म्हणून तू फक्त कर्म कर. शरीर वांग मनो धीर्यत कर्म प्रारंभते नरा. शरीर वाणी आणि मनानं चांगलं कर्म कर, तू सुखी होशील. की आपण सुखी झाले पाहिजे, त्या माणसानं 7 गोष्टी सांभाळायच्या. 7 लक्ष द्या, मी मध्ये मध्ये प्रश्न विचारतो. 7 पैकी पहिली गोष्ट आहे देह, दुसरी गोष्ट आहे जीव, तिसरी गोष्ट आहे इंद्रिय, चौथी गोष्ट आहे प्राण, पाचवी गोष्ट आहे प्रारब्ध, 6वी गोष्ट आहे साधू संतांचे आशीर्वाद आणि 6वी गोष्ट आहे पितरांचे आशीर्वाद आणि 7वी गोष्ट आहे साधू संतांचे आशीर्वाद. जो या 7 गोष्टी सांभाळतो तो आपल्या जीवनामध्ये सुखी होतो. त्यापैकी पहिली बरोबर, त्याला बरोबर गेलं काय डोक्यावर? एकाच पोरानं उत्तर दिलं. पहिली गोष्ट काय? देह. आता बरेच लाईनवर आले. देह म्हणजे जे चांगले ऐकतात ना महाराज त्यांना कळते बरोबर. पहिली गोष्ट महत्वाची, सर्वात महत्वाचं काय असेल तर तो देह. ज्या माणसाला सुखी व्हायचं असेल त्याच्याकरता महत्वाचा देह आहे. ज्याचा देह चांगला त्याचा संसार चांगला आणि ज्याचा देह चांगला त्याचा परमार्थ चांगला. आणि दोघी ह्याच्यात जर माणूस सुखी राहावा असं वाटत असेल तर त्याच्याकरता महत्वाचा आहे देह.
देह जर चांगला असेल तर माणूस व्यवस्थित राहतो. मला कथा ऐकायची असेल तर कथा ऐकण्याकरता सुद्धा देह पाहिजे. देह चांगला असेल तर कथेमध्ये व्यवस्थित बसता येते, कानाने ऐकता येते. कारण आमचे तुकाराम महाराज कथेची सामोरी कथेची सामग्री देह अवसानावरी भंगा गात्रे माझे पांडुरंगा. देवाला विनंती करताय की कथेची सामग्री, कथा श्रवण करण्याची सामग्री म्हणजे देह. हा देह चांगला असेल तर महाराज कथा श्रवण होते. समजा पंढरपूरची पायी वारी करायची, त्याच्याकरता काय चांगलं पाहिजे? पाय चांगले पाहिजे का? हा देह चांगला पाहिजे का? देह चांगला असेल तर पायी पायी आपण पंढरपूरला जाऊ शकतो. देह चांगला असेल तर 3 घंटे कथेमध्ये बसता येते. देह चांगला असेल तर महाराज परमार्थ करता येतो. आणि देह चांगला असेल तर संसारही करता येतो. ज्याचा देह चांगला त्याचा संसार चांगला, आणि ज्याचा देह चांगला त्याचा परमार्थ चांगला. म्हणून सर्वात महत्वाचा आहे नरदेह. पण नरदेह सहजा सहजी मिळत नाही. मला आमचे साधू संत करतात नरदेह दुर्लभ शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. काय म्हणा? वासुदेव वासुदेव म्हणा. कारण हा नरदेह दुर्लभ आहे आणि दुर्लभ असणारा नरदेह तुम्हाला मला प्राप्त झाला. आमच्या साधू संतांनी सांगितलं तो एका न्यायाने प्राप्त झाला. कोणता न्याय? 2 मिनिटांमध्ये सांगतो. पुढे झाला विठ्ठल अभंगामध्ये कागद आले. एक राजा तो आजारी पडला. मला त्या राजाला दुर्धर असा आजार झाला. आणि दुर्धर आजार झाल्याच्या नंतर राजेसाहेबांनी वैद्याला बोलवलं. वैद्याने चेकिंग तपासणी वगैरे केली, चेक केलं आणि राजेसाहेबांना सांगितलं राजेसाहेब तुम्हाला जर मरेपर्यंत जगावं वाटत असेल तर आजार फार भयंकर आहे. या आजारावर आजपर्यंत माझ्याकडे औषध उपलब्ध नाहीये, पण या आजारावर औषध करण्याची युक्ती माझ्याकडे आहे. पण त्याच्याकरता जे साहित्य लागते ते माझ्याकडे नाही. तुम्हाला जर या आजारातून बरं व्हायचं असेल तर तुम्ही मला ते साहित्य आणून द्या. मी तुम्हाला त्याच्यापासून औषध तयार करेल आणि ते औषध जर तुम्ही घेतलं तर तुम्ही ठणठणीत बरे व्हाल. आता कोणाला मरावं वाटते का? अरे कोणाला मरावं वाटते काय? कोणाला नेर सोडा वाटते का? लवकर नाही. आता जर मला जर मरावं वाटत नाही तर राजाला मरावं वाटेल का? राजेसाहेब म्हटले वैद्य काय आणि बोला पटकन. महाराज वैद्यवाने सांगितलं राजेसाहेब एक कावळा जर पकडून आणून दिला काय
कावळा जर तुम्ही पकडून आणून दिला तर त्या कावळ्यापासून मी औषध तयार करेन आणि तुम्ही ते औषध घेतले की तुम्ही ठणठणीत बरे व्हा. म्हणजे कावळा. आता राजाला वाटलं कावळा सोपं आहे. राजे साहेबांनी आपले सेवक पाठवले, जा म्हणे कावळा पकडून आणा. महाराज ते शिपाई गेले, दिवसभर घामाघूम झाले पण कावळा सापडला नाही. कारण सर्वात चापटर पक्षी जर कोणता असेल तर तो कावळा. किती चापटर महाराज, किती डोळे कावळ्याला? किती डोळे? दोन. एक आहे, दोन आहे, मग काय तीन आहे? ऐकताय तुम्ही? हो, कावळ्याला डोळे दोन आहे. ऐका, कावळ्याला डोळे किती आहे? दोन. पण पाहण्याचं जे गुबड असते ना मधलं ते एकच आहे. तुम्ही नीट पहा कावळ्याकडे. तो कावळा एवढा चापटर आहे महाराज की एका डोळ्यातून दुसऱ्या डोळ्यामध्ये ते गुबड एवढ्या झटक्यात फिरवतो की पाहणाऱ्याला वाटते किती? दोन आहे. पण ते पाहायचं गुबड एक आहे. ज्याला माहित नसेल त्याने एकदा कावळ्याकडे नीट पहा. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी त्याचं वर्णन केलं. एवढा चापटर आहे महाराज. घामाघूम झाले सेवक, घरी आले म्हणे महाराज कावळा पकडला जात नाही कारण सर्वात चापटर पक्षी कावळा. हजारो कोटीचे घोटाळे केले कावळ्यांनी पण अजून सापडले नाही. ज्याला कळालं त्याच्या चेहऱ्यावर असं, ज्याला नाही कळालं शेवटच्या दिवशी महाप्रसादाला येणे. मग आता दुसरं काय सांगा. महत्वाचा आहे माणूस. कावळा एवढा चापटर की काही केला सापडत नाही. राजे साहेबांनी सांगितलं सापडत नाही, जा दवंडी देणाऱ्यांना बोलून आणा. आणि दवंडी देणाऱ्यांना बोलून आणलं. आणि राजे साहेबांनी सांगितलं आपल्या नगराच्या चौकामध्ये दवंडी द्या, चौरायामध्ये दवंडी द्या. म्हणजे काय दवंडी द्यायची? जो कोणी राजे साहेबांना कावळा पकडून आणून देईल राजे साहेब त्यांना 40,000 सोन्याच्या मोहरा बक्षीस देतील. महाराज दवंडी देणारे गावामध्ये त्या नगरामध्ये फिरू लागले आणि दवंडी चालू झाली. तेजस महाराज ऐका राजे साहेबांना जो कोणी कावळा पकडून देईल राजे साहेब 40,000 सोन्याच्या मोहरा बक्षीस अशी देतात दवंडी. तुमच्या ग्रामपंचायतीत यायचे शब्द आम्हाला बोलवतात. महत्वाचा महाराज अशी दवंडी चालू झाली. एका गावामध्ये एक गणपती बाप्पाचं मंदिर होतं आणि त्या गणपती बाप्पाच्या मंदिराच्या पायऱ्यांच्या समोर एक आंधळे बाबा भीक मागत बसले होते. आणि त्या गणपती बाप्पाच्या मंदिराच्या चौरायामध्ये दवंडी आली आणि दवंडी देणाऱ्याने चालू केलं. राजे साहेबांना कावळा पकडून देईल राजे साहेब 40,000 सोन्याच्या मोहरा बक्षीस देतील. अशी दवंडी महाराज. आंधळे बाबा डोळ्याने आंधळा होता पण कानाने पक्का होता. आंधळे बाबांनी ते दवंडी घेतली. अरे बापरे, एक कावळा पकडला तर किती? 40,000 सोन्याच्या मोहरा. आणि आंधळे बाबाच्या मनामध्ये महाराज अरे मला डोळे असते तर मी काय पकडला असता? कावळा पकडला असता, भीक मागायची गरजच पडली नसती. महाराज संध्याकाळ झाली, आंधळे बाबा घरी गेले. होते नव्हते ते खाल्लं, अंथरून टाकलं, झोपले. पण त्या दिवशी आंधळे बाबाला झोपच यायची. का? कावळा नाही हो. कावळ्याला काय कावळा थोडं दिसतो. कावळा थोडा कशाचं चिंतन चालू आहे? 40,000 सोन्याच्या मोहरा. मला सांगा भेटल्या का आंधळे बाबाला? अजून आंधळे बाबाला त्या सोन्याच्या मोहरा भेटल्या नाही तरी झोप लागत नाही. नुसतं चिंतन चालू आहे तर झोप लागत नाही. ज्याच्या घरी किलो सोनं असत असेल त्याचं कसं होत असेल? ज्याच्या घरी कपाटामध्ये किलो सोनं आहे ना माणूस, सोनं आहे त्याला रात्री झोप येत नाही. ज्याच्या घरी कपाटामध्ये सोनं आहे, मांजरानं रात्री उडी टाकली, मांजरानं असं दस्त उठतो तो, उंदरानं खुरखुर. आमचे महाराज सांगत होते सोनेवाले सोना नाही, सोनेवाले सोना नाही. ज्याच्या घरी कपाटामध्ये सोना त्याला रात्रभर झोप येत नाही महाराज. त्या दिवशी आंधळे बाबाला झोपच आली. रात्रभर महाराज या खुशीवरून त्या खुशीवरून सकाळी लवकर उठले आणि लवकर उठल्याच्या नंतर महाराज त्या आंधळे बाबाचा नियम होता. गावाशेजारी नदी होती. सकाळी उठलं की नदीवर स्नानाला जायचं. स्नानाला गेले
की महाराज स्नान केलं वर आले की देवाचं भजन करायचं, टाळी वाजून देवाचं भजन करायचं असा नियम. लवकर स्नानाला गेले, काठावर कपडे ठेवले आणि आंधळे बाबा एवढ्या पाण्यामध्ये गेले आणि पहिली बुडी मारली, दुसरी बुडी मारली, वर आले. देवाचं भजन करण्याकरता, टाळी वाजवण्याकरता हात वर केले. काय त्या आंधळ्याचं नशीब चांगलं, योगायोग चांगलं की टाळी वाजवण्याची घात आणि त्या आंधळे बाबाच्या हातामधून कावडा ओढण्याची घात एकच झाली. जशी याने टाळी वाजवली तसं कावडा त्याच्या हातामधून उडतच होता. तेवढा तो कावडा पकडला गेला. आता दिसत नव्हतं काय हातात आलं म्हणून त्याला दाबलं. दाबल्याबरोबर कावड्याला काव केलं आणि काव केल्याच्या नंतर आंधळे बाबाला उकड्या फुटल्या मारला आनंदाच्या. अरे बापरे, कावडा पकडला गेला. आता 40,000 सोन्याच्या मोहरा फिक्स झाल्या म्हणे. आता काही टेन्शन नाही. पण माणसाला लोक काही गुपचूप बसू देत नाही. आंधळे बाबाला वाटलं एक कावडा पकडला तर 40,000 आणि 2 पकडले तर 80,000. मग त्याने काय केलं, पकडलेला कावडा खाली घेतला, आपल्या बगलीमध्ये दाबला, पुन्हा बुडी मारली, पुन्हा वर आला. देवाचं भजन करण्याकरता, टाळी वाजवण्याकरता हात वर गेला. गेला काय गेला गेला कावडा. तो कावडा काय आंधळ्याला म्हणेल का की उडू. सर्वात चाप्टर कशी बोल संधी साधली महाराज कावडा उडू. त्या आंधळ्याला असं तुमचं आमचं इथे. तो आंधळा काय दुसरा नाही. त्या आंधळ्याच्या हातामध्ये कावडा सापडला तसे तुम्ही आम्ही आंधळे. या संसारात तुम्ही आम्ही आंधळे झाले महाराज. सहज मी आंधळा निज निराकार बनते. तुम्ही आम्ही आंधळे आहे आणि तुम्ही आम्ही आंधळे. या आंधळ्याच्या हातामध्ये एक कावळा सापडलाय. कोणता? या 3.5 हाताचा नरदेह हाच एक कावळा आणि तुम्ही आम्ही आंधळे. आपल्या हातामध्ये या 3.5 हाताचा नरदेह रूपी कावळा सापडलाय. हा कावळा आहे तोपर्यंत तुम्हाला काय चांगलं करायचं ते करून घ्या. एकदा हा कावळा गेला कुठं? पंढरपूरला नाही, वर देवाच्या घरी जर गेला तर मग कितीही मनामध्ये आलं की या शिव महापुराणामध्ये मला 10-15 लोक जीव घालायचे, 500 रुपये 1000 रुपये वर्गणी द्यायची, देता येईल नाही. म्हणजे हा कावळा आहे तोपर्यंत चांगलं तुम्ही करून टाका. बाद में प्यारे पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. क्यों करता तू मेरा मेरा, ना कुछ तेरा ना कुछ मेरा. खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. जैसा किया कर्म तूने वैसा ही फल पाएगा. बाद में प्यारे पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. वो पापी मन कर ले भजन. सुंदर भजन. जोपर्यंत पक्षी आहे तोपर्यंत काय करायचं ते करून टाका. कथा ऐकायची ऐका, कीर्तन ऐकायचं ऐका, देवाची सेवा करायची करून टाका. 1000 रुपये 2000 रुपये वर्गणी द्यायची देऊन टाका. एकदा जर पंछी उडून गेला की रहेगा पिंजरा खाली. आणि खाली पिंजरा राहिला की काय करता? हा पिंजरा खाली झाला मोकळा झाला की काय करता? बाबा राग करता बरोबर आहे. कोण राग करते? बाहेरचे करता की घरचे? नाही, राग करायला कोण येतात? घरचे येतात की बाहेरचे येतात? घरचे.
बाहेरचे कसे काय काय राग करता काय बाई राग करणारे घरचेच असतात जे घरचे राग करतात आपल्या सोबत काही जीव देत नाही म्हणून आपण कुठेतरी दान धर्म केला पाहिजे पण ते राग होत असताना काहीतरी चांगले कर्म आपल्या सोबत आले पाहिजे हा नरदेह आहे महाराज या नरदेहाने चांगलं कर्म करा नरदेहाने जर चांगलं कर्म केला तो नरदेह जर पवित्र झाला तर पवित्र देहापासून घडणार कर्म सुद्धा पवित्र घडते आणि मग माणसाच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते म्हणून देह पवित्र करा मग देह पवित्र कशाने होईल आमचे तुकाराम महाराज एका अभंगामध्ये वर्णन करतात पवित्र तो देह पवित्र पवित्र वाणी महाराज कोणाची वाणी पुण्यवान शेवट जो वदे अच्युत सर्व काळ जो भगवान परमात्म्याचं नामस्मरण सर्व काळ करतो त्याचा देह काय होतो पवित्र आणि त्या पवित्र देहापासून घडणारं कर्म सुद्धा पवित्र घडते आणि मग माणसाला सुख प्राप्त होते पहिला मुद्दा संपला दुसरा मुद्दा अर्धा तास बाकी आता फक्त दुसरा मुद्दा काय सांगितलं होतं दुसरं 7 सांगितलं आहे का कोणी रेंज मध्ये हा अरे पोरी चांगला आहे का दुसरा मुद्दा काय जीव आता सांगितलं या देहामधून जर जीव गेला तर काय होते काय होते काहीच होत नाही महाराज तुमच्या कीर्तनात जेवढे लोक आहे ना त्याच्यापेक्षा 4-5 लोक आमच्या दारावर गोळा होतात कशा करता आवडा महाराज देह महत्वाचा नाहीये त्या देहामधला काय महत्वाचा आहे जीव जर जीव नसेल तर या देहाला कवडीची किंमत राहत नाही म्हणून पण तो जीव सुद्धा देवाने दिला जेणे हा जीव दिला दान दयाचे करीत चिंतन या जीवानं जर देवाचं चिंतन केलं तर जीव पवित्र होतो आणि पवित्र जीवापासून घडणारं कर्म हे सुद्धा पवित्र होते आणि मग सुख प्राप्त होते तिसरा मुद्दा इंद्रिय म्हणजे रेंज मध्ये त्या पोरीचा फक्त 2-4 तिसरा मुद्दा इंद्रिय याचाच भाग आहे इंद्रिय सुद्धा महत्वाची इंद्रिय इंद्रियांवर सर्व अवलंबून आहे ज्याचा परमार्थ चांगला स्वभाव वाटत असेल त्याने आपली इंद्रिय ताब्यात ठेवली म्हणून इंद्रियाचे जरी आम्ही झालो गोसावी आमचे तुकाराम महाराज त्याचं वर्णन करतात डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण मनात ते धाव घे राहे विठोबाचे पाय आपल्या इंद्रियांना शिकवतात वो गांधी जी की 3 बंदर देखे क्या गांधी जी के 3 माकड़ नहीं पाल गांधी जी के 3 माकड़ पहिला माकड़ ते गांधीजीचे माकड़ सांगतात डोळ्यावर राहतात बुरा मत देखो आता आपण नाही म्हणा आपण जे पाहतो ते सर्व
वाईटच कानावर येते आणि बुरा मत बोलो. पहिले आपल्याकडे प्रथा कशी, पहिले गाई देतो माणूस मग बोलायला सुरू. पण महाराज ज्याचा इंद्रियांवर ताबा त्याचा परमार्थ चांगला. आणि ते इंद्रिय महाराज हे सुद्धा देवाने दिले. दिले इंद्रिय हातापाय डोळे बोलाया वचन केने थोडसे नारायण असे जीवन बनवलो. या इंद्रियाने देवाचं भजन केले, इंद्रिय पवित्र होता आणि पवित्र इंद्रियापासून घडणारे कर्म सुद्धा पवित्र होते. आहार सात्विक आहार घेतला की प्राणाची शुद्धी होते आणि प्राण शुद्ध झाले की कर्म शुद्ध घडते, नाम सुख प्राप्त होते. पाचवा मुद्दा आहे प्रारब्ध. सर्वात महत्त्वाचा दोन प्रकारचा प्रारब्ध आहे, एक पापात्मक प्रारब्ध आणि एक पुण्यात्मक. पापात्मक आणि पुण्यात्मक. आपलं प्रारब्ध जर पापाचं असेल तर आपल्या जीवनामध्ये दुःख येते आणि आपलं प्रारब्ध जर पुण्याचं असेल तर जीवनामध्ये सुख प्राप्त होते. कधी काय होते, माणूस खूप प्रयत्न करतो पण त्याचं प्रारब्ध चांगलं नसते तर त्या माणसाला यश येत नाही. कधी प्रारब्ध चांगलं असते पण प्रयत्न नसतात, तुम्ही तिथंच असते तर त्याला भेटत नाही. म्हणून प्रारब्ध आणि प्रयत्न याची सांगड. प्रारब्ध चांगलं असेल तर थोडे तरी प्रयत्न करावे लागतात. नुसतं प्रयत्न करून जमत नाही. कधी प्रयत्न खूप असतात पण प्रारब्ध नसते तरी सुद्धा भेटत नाही. म्हणून महत्वाचं आहे प्रयत्न आणि प्रारब्ध याची सांगड बांधावी लागते. म्हणून प्रारब्ध असं बनवा की त्या प्रारब्धानं आपल्याला सर्व काही केलं पाहिजे. एक हिंदी मध्ये सुंदर वाक्य, कभी किसी के मजबूरियों पे मत हंसना, कभी किसी के मजबूरियों पे मत हंसना, मजबूरियां कोई खरीद कर नहीं लाता. डरना चाहिए वक्त की मार से, बुरा वक्त किसी को बता कर नहीं आता. चाहे अकल की भी तेज हो, नसीब के सिवा कोई जीत न सका. अकलमंद होने के बावजूद बादशाह नहीं बन सकता. बीरबल हुशार होता आणि बादशाह मूर्ख होता. बादशाह मूर्ख होता, बीरबल हुशार होता. पण बादशाह मूर्ख असून सिंहासनावर बसत होता आणि बीरबल हुशार असून मूर्खाला का होईना पण 3 वेळा मुद्रा करावा लागत होता. का? कारण बादशाहचं प्रारब्ध चांगलं होतं, बीरबलाचं वाईट. विठ्ठल प्रारब्ध आपल्याला महाराज हे यापर्यंत पोहोचवते. प्रारब्ध चांगलं असेल तर आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते. 6वा मुद्दा काय? पितरांचे आशीर्वाद. आणि हा महत्वाचा मुद्दा आहे. पितरांचे आशीर्वाद सुद्धा पाहिजे. पितर कोणाला म्हणता मावळ्यांनो? आपल्या घरातील मेलेले दिवंगत झालेले व्यक्ती त्याला काय म्हणतो आपण? पितर. बर, त्या पितरांची सेवा करतो आपण कोणत्या दिवशी? त्याच्याकरता 15 दिवस आहे. त्याला काय म्हणतो आपल्या ग्रामीण भाषेत या पितृ पाटा, पितृ पंधरवाडा म्हणतो त्याला. त्या पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्या पितरांची सेवा. इतर देवदेव करायचे नाही, त्यामध्ये पितरांची सेवा करायची. पण खरं सांगा माता मुलांना, आता तुमच्यावर मी तुमच्याकडे काही प्रश्न मांडतो. पूर्वी 20 वर्षापूर्वी तुमच्या घरी ज्यावेळेस पितर राहायचे त्यावेळेस किती लोक जेवायला राहायचे? 50-100 असे राहायचे की नाही? आणि आता आता फक्त काय राहतो? पित्त. आता का राहत नाही लोक जेवायला? हा, मला ते वेगळंच आहे. आता का राहत नाही लोक जेवायला घरी 50-100 लोक? आता ते आता का घरी लोक जेवायला बोलत नाही? कारण करणारी तयार नाही. आता रांजाने बेहाता. कोण बेहाता नाही? अंगात धमकणी रांगेली. माता मावल्यांना माझा राग तुम्हाला येऊ द्या. मला काय तुमच्या घरी जेवायला यायचं नाही. दुसरं बोलवू नका मला तुमच्या गावात. पण एक महत्वाचं सांगतो पा, आमची माय 20-25 वर्षापूर्वी 100-100 लोकांचं घरी रांधत होती आणि सुखी समाधानी जीवन जगत होती.
का त्या पितरांच्या निमित्तानं 100 लोक 50 लोक घरी जेवायचे, त्याचं पुण्य निर्माण व्हायचं, ते पुण्य त्या पितरांना अर्पण व्हायचं आणि ते पितर वरून आशीर्वाद देत होते आणि आमच्या जीवनामध्ये सुखी आणि समाधानी आमचं जीवन राहत होतं. काहीच नव्हतं घरात, पण विचारा म्हाताऱ्या घरात काहीच नव्हतं, पण सुख आणि समाधान होतं. आता सर्व काही येणार असं बसो रिमोट दाबते, पण मान मध्ये घ्या, कंबर मध्ये घ्या, त्याच्यात घ्या, त्याच्यात घ्या, सर्व घ्या, पण घ्या. का पडला स्वयंपाकात घ्या. हे महत्वाचं आहे. आपल्या पितरांच्या निमित्तानं जर दान धर्म झाला नाही तर ते पितर आशीर्वाद देत नाही. आणि महाराज पितर जर अतृप्त राहिले तर आपलं जीवन कधीही सुखी होणार नाही. म्हणून महत्वाचा आहे, पितरांचा आशीर्वाद सुद्धा महत्वाचा आहे. म्हणून पितरांच्या निमित्तानं दान धर्म करायचं असेल ना तर त्या पंधरवड्यामध्ये नाही झाला तर त्याच्याकरता दुसरा दान धर्म करण्याचा योग म्हणजे या 8 दिवस. आपल्या पितरांच्या नावानं या 8 दिवसामध्ये काय दान धर्म करायचं त्यांच्या नावानं देऊन टाका. महाराज आपलं जीवन सुखी समाधान झाल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम म्हणता, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती व्हावे तया. म्हणजे सुखाचं जीवन जर पाहिजे असेल तर पितरांचे आशीर्वाद सुद्धा पाहिजे. म्हणून जुन्या माता मावल्या ज्या समाधानी होत्या त्या आताच्या आहे. सर्व सुख आहे महाराज, आब्यात आहे सर्व, त्यांच्या हातात आहे, पण जीवनामध्ये सुख नाही. का? कारण पितर म्हणून पितरांच्या निमित्तानं दान धर्म करा आणि दान धर्म जर केला तर आपलं जीवन सुखी आणि समाधानी आपल्याला जीवन प्राप्त होईल. आणि शेवटचा मुद्दा, जी गोष्ट आपल्याला मिळत नाही आहे ते जर मिळावी असं वाटत असेल तर त्याच्याकरता एकाच व्यक्तीचा आशीर्वाद महत्वाचा आहे. कोणाचा? तो म्हणजे साधू संतांचा. अचिंत्य असणारा परमात्मा ते महाराज त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जवळ आपल्याला त्या अचिंत्य परमात्म्याचं दर्शन होते आणि नाम आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते. हे कशाने होते तर साधू संतांच्या आशीर्वादाने. पण तो आशीर्वाद कधी मिळतो? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आशीर्वाद 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 तया जाती आवडीची देवाची कल्याण
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये गेलो तुकाराम आशीर्वाद कोणाला कोणाला तर तुकाराम म्हणता आवडीची देवाची याच्या चित्तामध्ये देवाची आवड आहे त्याला साधू संतांचे आशीर्वाद प्राप्त होता इतरांना नाही. आता फक्त लक्ष देऊन 10 मिनिट साधू संतांचे आशीर्वाद कोणाला मिळतात ज्याच्या चित्तामध्ये देवाची आवड आहे त्याला साधू संतांचे आशीर्वाद मिळतात इतरांना नाही. मग प्रत्येकाने आपापल्या मनाला प्रश्न विचारायचा माता आपापल्या मनाला विचारायचा की आपल्या चित्तामध्ये देवाबद्दल आवड आहे की संसाराची आवड. जर आपल्या चित्तामध्ये देवाची आवड असेल तर आपल्याला साधू संतांचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि आपल्या चित्तामध्ये जर संसाराची आवड असेल तर आपण आशीर्वादाचा विचार करायचा नाही. दोन गोष्टी पूर्वीच्या काळामध्ये कधी होतं पूर्वीच्या काळी माणसांकडे पैसा कमी होता पण मन चांगलं होतं. हा जुन्या काळामध्ये पैसे कमी होते पण मन मोठं होतं. आताचा काळात पैसा भरपूर झाला पण मन घरी तुम्ही म्हणाल कशावर आणि सर्व मनावर ज्याचं मन चांगलं त्याच्या चित्तामध्ये आमचा भगवान परमात्मा येऊन बसतो. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ आणि येऊनी गोपाळ राहे ते मनावर. आता माणसाला पैसा भरपूर झाला पण मन चांगलं. तुम्ही म्हणाल कशावर तो 2 दृष्टांत देतो आणि या ठिकाणी सेवाकडे पण एका मोठ्या शहरामध्ये मोठे साहेब होते. त्या साहेबाच्या मुलाचं लग्न होतं माता एका मोठ्या साहेबाच्या मुलाचं लग्न आणि त्या लग्नाचा बस्ता फाडण्याकरता एका मोठ्या दुकानामध्ये कपडे फाडण्याकरता एका मोठ्या दुकानामध्ये गेले. आता सर्व कपडे वगैरे घेतल्याच्या नंतर शेवटी ते काउंटरवर आले बिल देण्याकरता आले आणि त्या साहेबांनी बिल विचारलं म्हणजे दुकानदार दादा किती बिल झालं. बरं त्या दुकानदार दादाने ते बिल काढलं आणि ते बिल दिलं आणि बिल ते पाहता पाहता ते दुकानदार दादा म्हटले कपडेवाले म्हणे सर्व कपडे घेऊन झाले हो म्हणे सर्व काही राहिले तर नाही ना. तर त्या साहेबाच्या ज्या पत्नी होत्या बाईसाहेब त्या बाईसाहेबांना काहीतरी आठवलं. ते म्हणे दुकानदार दादा एक गोष्ट घ्यायची राहून गेली. म्हणजे काय म्हणजे माझ्या घरी जे मोलकरींचं काम करतात जे भांडे घासण्याचं काम करते कपडे धुण्याचं काम करते त्या मोलकरीण करता साडी घ्यायची राहून गेली. एक काम करा दुकानदार दादा एक हलक्यातली हलकी साडी मला द्या मला ती आमच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं त्या मोलकरीणला भेट द्यायची. त्या दुकानदाराने काय केलं आपल्या नोकराला सांगितलं हे जा एक हलकी साडी घेऊन ये. तो नोकर गेला एक साडी आणि त्याला पॅक केली आणि बाईसाहेबांना दिली. आता बाईसाहेबांना माहिती आहे कपडे घेतल्यावर काय द्यावं लागते बिल द्यावं लागते. बाईसाहेबांनी विचारलं दुकानदाराला या साडीचं किती बिल झालं. ते दुकानदार म्हटले बाईसाहेब एवढा मोठा बस्ता तुम्ही आमच्या दुकानामध्ये फाडला त्या बस्त्यावरती ही साडी फ्री जा म्हटले. ते साडी घेतली बाईसाहेब घरी आली. त्याच दिवशी त्याच दुकानात ती मोलकरीण दिली आणि ते मोलकरीण त्या दुकानदार दादाला संध्याकाळी म्हणते दुकानदार दादा ज्यांच्या घरी मी भांडे घासण्याचं काम करते कपडे धुण्याचं काम करते त्या आमच्या बाई साहेबाच्या मुलाचं लग्न आहे आणि त्या बाई साहेबाच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं त्या बाई साहेबांना मला एक साडी भेट द्यायची आहे. असं करा दुकानदार दादा एक भारी साडी मला द्या मला ती साडी बाई साहेबांना भेट द्यायची. आणि त्या मोलकरीने ती भारी साडी घेतली बाई साहेबांना भेट दिली. आता मला एक प्रश्न विचारायचा बाई साहेब म्हणते हलक्यातली हलकी साडी मला द्या मला ती मोलकरीणला द्यायची आहे आणि मोलकरीण म्हणते भारीतली भारी साडी मला द्या मला ते बाई साहेबांना द्यायची आहे. माता मौलांना मोलकरीण आणि बाई साहेब या दोघा श्रीमंत होते. मोलकरीण कशी काय श्रीमंत दुसऱ्याच्या घरी भांडे घासते हा इथं आहे. अरे बाई साहेब जरी पैशाने श्रीमंत असल्या पण आमची मोलकरीण मनाने श्रीमंत आहे आणि पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती महाराज मोठी आहे. बरेच लोक पैसा भरपूर असतो पण दान देण्याची वृत्ती नसते आणि काही काही गरीब असे असतात
सप्ताह काय वर्षातून 10 वेळा होतोय, एकच वेळा होतोय. मला हातावरचं पोट असताना सुद्धा 500 रुपये वर्गणी आपण देतो. म्हणून महत्वाचं आहे, माणूस पैशाने किती श्रीमंत आहे याला किंमत नाही, तो मनाने किती श्रीमंत आहे याला किंमत आहे. विठ्ठला आणि शेवटचा एक मुद्दा मांडतो. 10 वाजेला आपलं कीर्तन बरोबर राईट टाइमावर 10 वाजलेला या ठिकाणी जय विठ्ठल असेल. पा असाच एक भाग तुम्हाला सांगतोय. पा एक पती पत्नीचं जोड, नवरा बायकोचं जोड प्रवासाला निघाला. मोठ्या गाडीमध्ये बसले, प्रवास करतात आणि प्रवास करता करता जे जोडपं होतं त्यांच्याकडे एक छोटा मुलगा होता, लहान मुलगा. प्रवास करता करता 1-2 तास निघून गेला. तो मुलगा रडायला लागला, त्याला भूक लागली. त्या पत्नीने सांगितलं, हो कुठेतरी गाडी थांबवा, आपल्याला मुलाकरता दूध घ्यायचं आहे. महाराज त्या माणसानं काय केलं, 3 स्टार हॉटेल होती, त्या हॉटेलच्या समोर मोठी हॉटेल, त्या हॉटेलच्या समोर गाडी थांबवली. हे दोघं जण हॉटेलमध्ये गेले, एक कपभर दुधाची ऑर्डर केली आणि महाराज तो वेटर ते कपभर दूध घेऊन आलं. त्या दुधाबरोबर बिलही घेऊन आला. त्या माणसाने ते दूध घेतलं, त्या मुलाला पाजलं आणि बघितलं तर एक कपभर दुधाचे 100 रुपये. का म्हणे एक कपभर दूध घेतलं आम्ही 100 रुपये? हो म्हणे आमच्याकडे असंच आहे, कारण आमची हॉटेल कोणची आहे, 3 स्टार. आता त्याला माहिती आहे, आपण कपभर दूध घेतलं, तेवढं बिल आहे तेवढं द्यावं लागते. त्याने 100 रुपये काढले, बिल दिलं, पुन्हा प्रवासाला लागले. आणि प्रवासाला निघाल्याच्या नंतर पुन्हा 1-2 तासाचा प्रवास झाला. पुन्हा ते मुलगा रडायला लागला. पुन्हा बाईसाहेबांनी सांगितलं, हो कुठेतरी गाडी थांबवा, आपल्याला मुलाकरता दूध घ्यायचं आहे. मला चांगली हॉटेलच दिसेना, पण दुरून एक छप्पर दिसलं. त्याच्या ऊसाचं पाकट टाकलं होतं आणि एक बनियानवर एक म्हातारे ग्रस्त असं हँडल हलवताना पाहिलं. आणि त्या टपऱ्याच्या समोर त्यांनी गाडी थांबवली. ते चहाचं टप्पर होतं, ते चहाची हॉटेल छोटीशी. आणि गाडी थांबवली, 2 जण खाली उतरले. आणि 2 जण खाली उतरल्याच्या नंतर यांनी सांगितलं, बाबा आम्हाला 2 कप चहा द्या आणि मुलाकरता 1 कप भर दूध द्या. मला त्या म्हाताऱ्या ग्रस्ताने यांना 2 कप चहा दिली आणि 1 ग्लास भर दूध घेतलं, पातेल्यात टाकलं, त्याला गरम केलं, त्या साखर टाकली आणि 1 ग्लास भर दूध त्या मुलाकरता आणून दिलं. आता यांनी चहा वगैरे घेतली, त्या मुलाला दूध पाजलं. आता चहा घेतल्यानंतर दूध घेतल्यानंतर बिल द्यावं लागते. त्या बाई साहेबांनी त्या बाबाला प्रश्न केला, बाबा तुमचं किती बिल झालं? म्हणे ताई माझं फक्त 10 रुपये बिल झालं. मग ते म्हणे कसे काय 10 कसं काय? आम्ही दूध घेतलं, 2 कप चहा घेतला. म्हणे ताई मी फक्त चहाचं बिल लावलं, आम्ही लहान मुलाच्या दुधाचे पैसे घेत नाही. असं ऐकल्याच्या नंतर महाराज त्या बाई साहेबाला घाम फुटला आणि तिच्या तोंडून एक वाक्य निघालं. ते जर तुम्हाला चांगलं वाटलं तर टाळ्या वाजवा, नाही चांगलं वाटलं तर तसंच उचलून बसून जा. त्या बाईच्या तोंडून सहज वाक्य निघालं, मिली थी जिंदगी तुझे किसी के काम आने के लिए, मिली थी जिंदगी तुझे किसी के काम आने के लिए, वक्त तो गुजर जाए कागज पे चुन्नी कमाने के लिए, क्या करोगे जिंदगी में इतना पैसा कमाकर, अरे क्या करोगे जिंदगी में इतना पैसा कमाकर, ना तेरे कफन को जेब है ना कागज़दान की अलमारी, और ये मौत के फरिश्ते कोई रिश्वत भी नहीं देते. आपलं जीवन बनतं कशा करता चालणार, पैसे कमवण्याकरता, दुसऱ्याचा विचारच करत नाही. पण एक लक्ष ठेवा, 2 मिनिटं माझ्या हातात. माता मावळ्याचा मुलगा जन्माला आला की आपण एका कपड्यामध्ये ठेवतो, त्याला काय म्हणतात? अरे तुमचाच विषय. मुलगा जन्माला आला की त्या कपड्यामध्ये त्याला गुंडाळलं जाते. मी सांगतो तुम्हाला, तेव्हा त्या लहान मुलाला त्या कपड्यामध्ये ठेवतो आपण. लहान मुलाला त्याला बाऊच न म्हणता, बाऊच. बरोबर आहे ना? तेच म्हणता ना? मला सांगा, मुलगा जन्माला आला की ज्या कपड्यामध्ये ठेवतो त्याला खिसा असतो का? नाही. आणि माणूस मेला की माणसाच्या अंगावर जो कपडा टाकतो त्याला खिसा असतो का? जन्माला आल्यानंतर ज्या कपड्या ठेवतात त्यालाही खिसा नाही, आणि मेल्याच्या नंतर जो कपडा टाकला जातो त्यालाही खिसा नाही. पण जिंदगीभर माणूस फक्त खिसे भरण्याचेच धंदे करत असतो. म्हणून नुसता
नुसता पैसा काही कामाचा नाही महाराज, पण एका हिंदी भजनामध्ये हे माझं शेवटचं भजन आहे आणि इथं जे विठ्ठल होणार आहे वर्णनाला तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, कोई दूसरा ही खाएगा। खाली हाथ आया है और खाली हाथ जाए। आता हे भजन अर्ध मी म्हणणार, अर्ध तुम्ही म्हणणार। हात केला की अर्ध तुम्ही म्हणायचं, फक्त शेवटचं एवढं माझं आहे। आवाज चांगला निघाला। तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, कोई दूसरा ही खाएगा। खाली हाथ आया है और खाली हाथ आया है और काही काही लोक आवाज काढत नाही, काही त्यांना छातीवर न्यायचं वाटतं। बरोबर आहे ना, छातीवर नाही त्यांना मावशी मध्ये ज्यांना छातीवर नाही त्यांना आवाजच निघणार नाही, द्या बाबा छातीवर। शेवटचा पुन्हा शेवटचा चार आवाज चांगला आला पाहिजे। तुमची व्हिडिओ शूटिंग होते आहे, नीरचा आवाज पूर्ण महाराष्ट्रात जातो आहे। नाद कीर्तनाचा हे YouTube चॅनल आहे, आमचं चॅनल आहे, त्याच्यावर सर्व ते अपलोड होणार आहे। तुमच्या गावचे तुम्ही त्या आवाज चांगला म्हटलं पाहिजे की आवाज पुरुष मंडळी तुमचाही आवाज आला पाहिजे। आपल्याला बी काही छातीवर न्यायचं नाहीये, सर्वांनी म्हणा, आनंद घ्या। चला। तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, कोई दूसरा ही खाएगा। खाली हाथ आया है और खाली हाथ आया है और खाली हाथ आया है और एवढं जरी कळालं तरी आपलं कीर्तन सफल झालं। म्हणून महाराज पैसे कमवले। ज्ञानेश्वर